नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शहराच्या गर्दीतून दूर, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आज आपण आलो आहोत कोकणातील एका सुंदर ठिकाणी, ते म्हणजे ओशन ब्रिज बीच रिसॉर्ट, मुरुड दापोली. हे रिसॉर्ट अगदी समुद्राच्या जवळ वसलेलं आहे. या रिसॉर्टची खास माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला या रिसॉर्टला कसं येता येईल? तर मुंबईवरून इथे येण्यासाठी तुम्ही कार, बस किंवा ट्रेन प्लस रोड असा कोणताही पर्याय निवडू शकता. या ठिकाणी येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन आहे खेड रेल्वे स्टेशन. खेड रेल्वे स्टेशन पासून दापोलीचं अंतर 30 किलोमीटर आहे. तुम्ही येथे बस आणि ऑटोनी येऊ शकता. समुद्राच्या अगदी जवळ असलेलं हे रिसॉर्ट हिरवळीने वेढलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. इथे तुम्हाला मिळतात आरामदायी एसी रूम, सुंदर कॉटेजेस आणि जवळच असलेला मुरुड बीच. या रिसॉर्टचं खास वैशिष्ट्य म्हणजे मुरुड बीच फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. या रिसॉर्ट पासून तुम्हाला इतरही काही पर्यटन स्थळं फिरता येतील. सुवर्णदुर्ग किल्ला, हरणे फिश मार्केट, दुर्गादेवी टेम्पल असे बरेचसे खूप सारे पिकनिक पॉइंट किंवा पर्यटन स्थळं या रिसॉर्टच्या जवळ आहे. ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे ओशन ब्रिज रिसॉर्ट. हे आपलं दापोलीमध्ये आहे, मुरुड बीच जवळ. पण या रिसॉर्ट विषयी जी माहिती आहे तो आपल्याला पंकज सांगेल. नमस्कार, माझं नाव पंकज मोरे. ओशन ब्रिज मध्ये मी ॲज अ रिसेप्शनिस्ट आणि मॅनेजर. कसं आहे बघा, आता आपल्याकडे आहे ना साधारणतः म्हणजे कपल पासून, म्हणजे कपल प्लस चाइल्ड वगैरे, किंवा एखादा ग्रुप वगैरे असेल 10 लोक, 5 लोक किंवा वगैरे तसंही, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लोक असतील, समजा 20-25 लोकांचा एखादा फॅमिली ग्रुप असेल, ऑफिस ग्रुप असेल, किंवा असे काही कंपनी ट्रिप वगैरे असेल, तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स कॅटेगरी आहेत. अच्छा. त्याच्याकडे म्हणजे साधारणतः बघा, जर आपण कपलसाठी किंवा फॅमिलीसाठी बघत असेल तर आपल्याकडे कसं कॉटेज रूम आहेत. ते म्हणजे साधारणतः हे आपल्या थोडं म्हणजे ओल्ड याच्यामध्ये आहेत. अच्छा. म्हणजे एकदम बैठ्या घरांप्रमाणे असतात ते. अच्छा. म्हणजे अगदी आपलं त्यांचं घरगुती याच्याप्रमाणे त्याचं हे राहील. आणि आता याच्यामध्ये काही बघितलं तर डिलक्स कॅटेगरीमध्ये आहे. डिलक्स कॅटेगरीमध्ये बघितलं तर कम्पॅरेटिव्हली जे कॉटेज आहेत त्याच्या हिशोबाने ह्या रूम्स थोड्या मोठ्या आहेत, वेल फर्निश आहेत आणि थोड्या म्हणजे आता नवीन रिनोव्हेट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या रूम्स कम्पॅरेटिव्हली म्हणजे थोड्या मोठ्या आहेत. स्पेस असल्या कारणाने म्हणजे थोडा कम्पॅरेटिव्ह व्यवस्थित राहता येतं लोकांना. आणि बाकीच्या ज्या सुखसुविधा आहेत, जसं गरम पाणी आहे, एसी आहे, रूम मध्ये टीव्ही वगैरे आहे, कबर्ड वगैरे आहे, आतमध्येच टॉयलेट वगैरे त्याला अटॅचच आहे, आणि कमोड आणि शॉवर वगैरे सगळं आतमध्येच राहील त्याला. परत गरम पाण्याची सोय असते. गरम पाण्याचं हे आतमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे, तर गरम पाणी वगैरे रूम मध्येच अवेलेबल होऊन जाईल. अच्छा. मला फक्त एवढं सांग की म्हणजे तुम्ही असं ठराविक पॅकेजेस पण घेतात, इन्क्लुडिंग फूड आणि विदाउट फूड वगैरे हे सुद्धा, आणि काही पर्यटकांना जर जेवायला यायचं असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. रेस्टॉरंट म्हणजे कसं बघा, आपल्याकडे रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं रेस्टॉरंट आहे. ते इन हाऊस लोकांसाठी आहे आणि जे बाहेरचे लोक जे आहेत फक्त फूडिंग साठी येतात, त्या दोन्ही लोकांसाठी ते रेस्टॉरंट आपलं ओपन असतं. आणि कसं आहे, रेस्टॉरंटला व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं फूड अवेलेबल होऊन जातं. इव्हन कसं आपण जास्त करून स्पेशली जे कोकणी आपल्या ऑथेंटिक कोकणी फूड आहे त्याच्यावरती जास्त फोकस करतो. आणि बाकी ग्रुप वगैरे जरी असेल, तुम्ही म्हटलं जसं पॅकेज वगैरे असेल, तसं ग्रुप वगैरे जरी असेल ना तरी ते ग्रुप वगैरेचं पण आपण नियोजन करून देतो. आपल्याकडे कसं अजून खालच्या साईडला ज्या बॅक साईडला ज्या रूम्स आहेत त्याच्यामध्ये कसं 8 बेडेड फॅमिली रूम्स म्हणून आहेत, ज्याच्यामध्ये साधारणतः एका रूम मध्ये 8 लोकांचं नियोजन करण्यात येतं. बाजूला एसी सुपेरियर कॅटेगरीच्या रूम्स आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 लोकांचं नियोजन एका रूम मध्ये करण्यात येतं. तर म्हणजे ग्रुप वगैरे साठी असेल तर जास्त करून मोस्टली आम्ही ते सजेस्ट करतो, कारण बजेटच्या हिशोबानं आणि बाकी म्हणजे कम्पॅरेटिव्हली जे स्टेचं जे कम्फर्ट आहे त्याच्या हिशोबानं ते आपण म्हणजे ऍडजस्ट करून देतो त्यांना.
अच्छा. हा. आणि यांचे चार्जेस कुठून म्हणजे रूम कॅटेगरी चार्जेस काय सुरू चार्जेस असं बघायला गेलात ना, चार्जेस असं कम्पॅरेटिव्ह कधी फिक्स नसतं. म्हणजे ते कम्पॅरिझन जसं बाहेरचा क्राऊड असेल किंवा जसं बुकिंग्स असतील त्याच्या हिशोबाने ते रेट्स चेंज होत राहतात किंवा सीझन असेल त्याच्या हिशोबाने. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे याल ना, जर तुम्हाला इथे बुकिंग करायची असेल आणि रेट विषयी जर माहिती घ्यायची असेल तर यांचा डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देईन, ते किंवा पंकजचा नंबर देईन किंवा या रिसॉर्टचा नंबर देईन. तुम्ही फोन करा आणि रेट विषयी माहिती घ्या. कारण काय होतं की विकेंडचे रेट वेगळे असतात आणि वीकडेजचे रेट रेट वेगळे असतात. साधारणतः म्हणजे 2,000 अगदी 6-7 पर्यंत वगैरे रेट जातात. म्हणजे ते रूमच्या कॅटेगरीनुसार रूम्स कॅटेगरी वाईज, पर्सन क्वांटिटी वाईज बरोबर. रेट्स असतात. आणि ह्यांच्या इथे आहे ना, जर तुमचं मोठं ग्रुप असेल किंवा तुम्ही काही असं ओकेशनली म्हणजे तुम्हाला काय फेस्टिवल बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर त्याची अरेंजमेंट सुद्धा हे लोक करतात आणि त्याच्यासाठी काय मिनिमम जे कॉस्टिंग असेल ते तुम्हाला अप्लाय करतात. जर तुम्हाला असं काही करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी हायली रिकमेंडेड करेन की या रिसॉर्टला नक्की भेट द्या. जर तुम्ही मुरुडला आलात, दापोलीला आलात, कारण यांची हॉस्पिटॅलिटी, यांचा स्टाफ म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही कुठे बाहेर गेलाय. म्हणजे तुम्हाला छोट्या गोष्टींपासून तुम्हाला ते विचारत राहणार. जर तुम्हाला चांगला अनुभव घ्यायचा आहे तर या रिसॉर्टला नक्कीच भेट द्या आणि याचे सिनेमॅटिक शॉट पाहायला विसरू नका. भेटूया थोड्याच वेळा.